छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणजे संपूर्ण देशात दिवाळीचा उत्साह असतो आणि त्यात नाशिक म्हटलं की मग तर विचारायलाच नको. संपूर्ण नाशिक शहर शिवजयंतीच्या उत्साहात न्हाऊन निघालं असतानाच नाशिकच्या हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानतर्फे शिवजयंती गेल्या 3 दिवसांपासून शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या दिमाखात साजरा केला जातोय. आणि विशेष म्हणजे फक्त पुतळ्यांपुरता मर्यादित न राहता मुलींना स्वरक्षण कसं करावं याची तालीम देण्याबरोबरच शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला शिवकालीन मर्दानी युद्धकलेची चित्तथरारक प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली. श्री धनाजीराव जाधवराव प्रतिष्ठान कोल्हापूर यांच्या संपूर्ण टीमनं अतिशय चित्तथरारक असे मर्दानी खेळ दाखवत शिवकालीन इतिहासच यावेळी जिवंत केला. छत्रपती महाराजांनी त्या काळी कसे युद्ध करत गड किल्ले काबीज केले असतील याचा संपूर्ण घटनाक्रमच यावेळी उलगडण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचं आयोजन आणि हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे प्रमुख सागर देशमुख यांनी केलं. तर शिवजयंतीला भव्य मिरवणुकीनंतर या सोहळ्याची सांगता होणार असली तरी देखील युवक आणि युवतींना हिंदवी स्वराज्य रक्षण आणि स्वरक्षण याचे धडे हे कायम सुरूच राहणार असल्याचं देखील यावेळी त्यांनी बोलताना सांगितलंय. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं नाशिककर उपस्थित होते. तर शिवरायांच्या जयघोषानं परिसर अक्षरशः दणाणून गेला आणि नाशिककरांनी देखील शिवरायांचा इतिहास आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. महाराजांचा इतिहास नाशिककरांच्या डोळ्यासमोर उभा करण्यासाठी आणि त्याचा अनुभव देण्यासाठी यांची देखील तेवढीच मेहनत म्हणावी लागेल. हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान असेच समाजोपयोगी उपक्रम कायम करत असल्यानं त्यांच्या पूर्ण टीमवर शुभेच्छांचा वर्षा होतोय.